नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आता सध्या हे जे पितृपक्षाचे दिवस चालू आहेत, तर याच्यामध्ये आपण ज्या पितरांच्या सेवा आहेत त्या करत आहोत. तर त्याच्यामध्येच मागच्या वेळी बघा मी तुम्हाला हे गोष्टी दाखवल्या होत्या दर्भाच्या. हे जे एक प्रकारचं गवत असतं त्याला दर्भ म्हटलं जातं आणि ते खूप 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 प्रभावी असतं. खूप पॉझिटिव्हिटी असते त्याच्यामध्ये. त्याच्या आतमध्येच खूप सारी ऊर्जा असते. तर म्हणून बघा इतर वेळी आपण जेव्हा असं घर शुद्ध करण्यासाठी पाणी किंवा गोमूत्र शिंपडतो, तर असं ही जी दर्भाची काडी आहे ना, ही त्याच्यामध्ये बुडवून ठेवली आणि ते पाणी आपण संपूर्ण घरामध्ये शिंपडलं ना, तर आपल्या घरातली जी पण निगेटिव्हिटी आहे ती निघून जायला खूप मदत होते. दर्भाला शास्त्रामध्ये खूप महत्त्वाचं आणि मानाचं स्थान दिलं गेलेलं आहे. ह्याच्यामधले जे आसन आहेत ते पण मी स्वतः वापरते आणि तुम्हाला सुद्धा बऱ्याचदा दाखवलेत. तर हे मी कुठून घेतलं आहे? तर हे मी बाप्पा मोरिया स्टोअरमधून घेतलं आहे. तुम्हाला आता सगळ्यांना माहीतच असेल बाप्पा मोरिया स्टोअर कुठलं आहे. तर तुम्हाला पण जर हवं असेल तर तुम्ही नक्की मागवू शकता. आता पितृपक्षामध्ये तर्पण करण्यासाठी सुद्धा दर्भाची जी रिंग हातामध्ये घातली जाते ना, ती सुद्धा दादांकडे अवेलेबल आहे. तर ती पण तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नक्कीच विचारा. तर हे जे सगळं आहे ना सामान, हे सगळं जे पूजेचं काही ना काय आलं होतं, गिफ्ट्स आले होते किंवा काय, तर ते सगळं मी जागच्या जागी लावून ठेवलं. जे नको आहे ते एका साईडला करून ठेवलं. पण त्यामध्ये मला आवडलेलं एक गिफ्ट ते म्हणजे की हे मोदकाचं भांडं जे आलं आहे ना, खूप मस्त आहे. मला खूप आवडलं आणि खूप उपयोगी पडणारं आहे आपल्या स्वयंपाकघरामध्ये. तर ते पण काढून ठेवलं व्यवस्थित आणि बाकीचं जे पण सगळं सामान होतं ना, ते मी सगळं फटाफट लावून टाकलं. बाकीच्या अशा बऱ्याचशा वस्तू असतात, म्हणजे फ्रेम वगैरे अशा काही येतात किंवा देवाचे फोटोज वगैरे येतात, तर ते आपण संपूर्ण घरभर तर ते आपण लावू नाही शकत आणि अशा फ्रेम पण भरपूर असतात की त्या अशाच पडून राहतात. मग जेव्हा पुढे काही कोणाचं काही प्रोग्राम असतील तर तेव्हा आपल्याला त्या परत रिटर्नमध्ये देता येतात. तर असं काही ना काही सामानांची सगळी आवरावर सुरू होती आणि हे कुरिअर आलं आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे तर ते मी तुम्हाला दाखवते आणि हे तुम्हाला सगळ्यांना ना खरंच खूप उपयोगी पडणार आहे असं हे कुरिअर आहे. तर पहिले ओपन करते. खूप जड होतं कुरिअर आणि बघा आतमध्ये अशा प्रकारे छान अशी मस्त पॅकिंग केलेली आहे. तर हे ना खूप मस्त आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि व्हिडिओमध्ये संपूर्ण ह्याचे डिटेल्स मी तुम्हाला आज देणार आहे की कशा प्रकारे ह्याचा वापर केला पाहिजे किंवा काय आणि नक्की हे आहे तरी काय. तर याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये आहे जो आपला सगळ्यांचा जो वीक पॉईंट, तो म्हणजे की रांगोळी. खूप सगळ्या लेडीजला रांगोळी प्रचंड आवडते आणि रांगोळीमध्ये ते म्हणतात ना की इनबिल्टच तिच्यामध्ये ती पॉवर आहे, ती ताकद आहे की जे आपल्याला अट्रॅक्ट करून घेते, आकर्षित करते. तर म्हणून आपण जे पण आपलं घराचं एंट्रन्स असतो किंवा काहीही प्रोग्राम्स असले तर आपण तिथे रांगोळी ही सुशोभनासाठी वापरली जाते. तर तसंच आपल्या देवघरामध्ये तुळशीकडे आपल्या दरवाजाच्या एंट्रन्सला अशी रांगोळी असेल तर आपल्याला पण म्हणजे येणाऱ्याला पण ते छान वाटतं. येणाऱ्याचं म्हणतात ना की त्यांच्या विचार डोक्यांमध्ये काही निगेटिव्ह जरी विचार चालू असतील ना, तरी ते विचार तिथे बंद होतात आणि पॉझिटिव्ह थिंकिंग चालू होते. तर म्हणून रांगोळी खूप गरजेची असते. पण आजचं जे फास्ट लाईफ आहे म्हणा किंवा सगळ्या ज्या जॉबला जातात तर त्यांना कधी कधी जमत नाही रांगोळी काढणं किंवा बऱ्याच ठिकाणी हा प्रॉब्लेम असतो की लहान मुलं असतात तर मग मुलं रांगोळी 17 वेळा पुसून टाकतात. मग किती छान रांगोळी काढली तरी आणि मुलांना काहीच नाही बोलू शकत. लहान मुलं आहेत ती, त्यांना आपण काय बोलणार. तर त्याच्यामुळे मग शेवटी आपला रांगोळीचा जो उत्साह असतो ना तो असाच घालवावा लागतो. तर तसं नको व्हायला आणि त्यापासून काहीतरी आपल्याला छान असा एक ऑप्शन नवीन मिळालेला आहे. तर आधीचाच ऑप्शन आहे मला वाटतं हा, पण आता नव्याने आणखीन छान छान त्याच्यामध्ये नवीन काय काय आलं आहे. तर चला बघूया. पहिले मी दाखवते की पहिलं जे हे आणि पॅकिंग पण किती छान केली आहे बघा की ज्याच्यामुळे ते अजिबात तुटणारं नाही. आता हे मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने पण किंवा इथे मागे साईडला बघा मी इथे दाखवेन की हे काय काय आहे. तर हे पहिले आहे शुभ लाभ. हे सगळे ग्रेनाइटचे पीस आहेत. खूप जास्त हेवी पण नाही आहेत आणि अगदी पातळ पण नाही आहेत. मी तुम्हाला जाडी दाखवते त्याची किती आहे आणि खूप छान आहे. पहिले बघा माझ्याकडे एक गोल लादी होती. खूप साऱ्या ताई विचारतात की ती गोल लादी काय केलीस. तर ती गोल लादी ना मी जुन्याच घरी ठेवली
कारण इथे मला ती काढायला किंवा ठेवायला कम्फर्टेबल वाटत नव्हती, त्याच्यामुळे मी तिथेच ठेवली. तर हे बघा, हे अशा प्रकारे आहे. एवढी जाड आहे ही लादी आणि अजिबात मुलं पुसणार नाहीत, काही नाही होणार आहे. आणि छान रोजच्या रोज आपण व्यवस्थित ओल्या फडक्याने पण हे पुसून ठेवू शकतो. याच्यावरती काय करायचं, हळदी कुंकू घालायचं रोजच्या रोज. समजा तुम्ही दिवाबत्ती करत असाल, अगरबत्ती लावत असाल तर ते तुम्ही लावा. हे शुभ आहे आणि हे लाभ आहे. प्रत्येक रांगोळीचं ना प्राईस जे आहे ती मी तुम्हाला साईडला तिथे दाखवेन की किती प्राईस आहे. बघा, दिसायला पण खूप सुंदर दिसते. तर हे दोन्ही शुभ लाभ आहेत. तर हे आपण दरवाजाच्या एंट्रीला ठेवू शकतो किंवा आपण देवघराच्या इथे आजूबाजूला असं साईडला. आणि याला बेस्ट म्हणजे खालून पण याला बघा असं एक हे दिलं आहे, स्टँड टाईप सपोर्ट ठेवायला. म्हणजे अगदीच लादी खाली जमिनीला टेकून राहणार नाही, अशी व्यवस्थित अलगत राहील लादी. तर अशा प्रकारचे याला हे स्टँड दिलेत. तर मस्त आहे हे, छान ऑप्शन आहे. आणि जो ब्लॅक रंग आहे त्याच्यामुळे त्याच्यावर जी रांगोळी काढली आहे ती आणखीन उठून दिसते. याच्यामध्ये एवढंच नाही, याच्यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या आहेत, चैत्रांगण आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. दुसरं जे आहे ते मी ओपन करून दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे पॅकिंग पण केली आहे ना, त्यामुळे ते आतमध्ये एकदम सेफली येते आपल्यापर्यंत. हे बघा, ही पावलं आहेत, ही पण 2 पावलं आहेत. तर ही पण आपण दरवाजाच्या बाजूला लावू शकतो. आपण ज्या पूजा मांडतो त्या पूजांमध्ये आपण हे ठेवू शकतो. अशा प्रकारचे पावलं आहेत, हे आपण दरवाजाच्या इथे ठेवू शकतो. त्यानंतर नेक्स्ट दाखवते मी तुम्हाला. नेक्स्ट जे आहे स्वस्तिक आहे. तर असं आपण हा कॉम्बो पण करू शकतो याच्यामध्ये, म्हणजे शुभ, स्वस्तिक आणि लाभ पुढे असं ठेवू शकतो. किंवा ही पावलं जी आहे त्या पावलांच्या मध्ये आपण स्वस्तिक ठेवू शकतो. तर आपण आपल्या दरवाजाच्या इथे म्हणेन किंवा तुळशीच्या इथे तुम्ही असं ठेवू शकता. आणि कसं तुळस आपली बाहेर असते, तर मग तिथे रांगोळी काढणं कधी कधी शक्य होत नाही, कारण रांगोळी भिजून जाते बऱ्याचदा. त्यासाठी हे ऑप्शन खूप बेस्ट आहे एकदम. पुढचं जे आहे ते मी तुम्हाला दाखवते. देवघराच्या इथे पण खूप सुंदर दिसतात या रांगोळ्या ठेवल्यानंतर. बघा किती छान आहे. ह्याच्यामध्ये सगळे चिन्ह आहेत बघा. सरस्वती चिन्ह आहे, इथे हे एक चिन्ह आहे, त्यानंतर तुळशी आहे, गदा आहे, हे एक चिन्ह आहे, शंख आहे, वरती पण बरीच सारी आपली चिन्ह आहेत, गोपद्म आहेत, गोपद आहेत. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. हे पण खूप सुंदर आहे. हे आपण तुळशीच्या इथे ठेवू शकतो, बाहेर ठेवू शकतो. हे कसं ना, आपण एक साईडला ठेवू शकतो. म्हणजे आपण रांगोळी काढतो तर रांगोळी काय होतं, कधी कधी अगदी दरवाजात येऊन जाते, मग त्याला ओलांडलं जाऊ शकतं. पण हे तुम्ही उचलून एक साईडला ठेवू शकता. किंवा कधी कधी कोणाच्या इथे प्रॉब्लेम असतो की बाहेर रांगोळी काढल्यानंतर जी छोटी मुलं पुसून जातात रांगोळी, तर आपण हे उचलून आतमध्ये सुद्धा आणून ठेवू शकतो. दुसरं जे आहे नेक्स्ट ते बघा असं आहे, श्री स्वामी समर्थ. इथे छान स्वामींचं चित्र आहे, मध्ये पादुका आहेत, ओम, त्यानंतर शंख आहे, इथे सूर्य भगवान आहेत, त्यानंतर तुळस आहे, स्वस्तिक आहे. जी आपली पारंपरिक जी चिन्ह आहेत तर ती सगळी चिन्ह ह्या प्रत्येक रांगोळ्यांमध्ये त्याचा समावेश केला आहे. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने सुद्धा व्यवस्थित दाखवेन. छान आहेत, मला खूप आवडले. हे पण खूप सुंदर आहे बघा. ओम नमः शिवाय. आणि प्रत्येक जे देवाचे मंत्र आहेत त्या देवांच्या मंत्रानुसार त्या देवांचे जे जे चिन्ह आहेत ते सगळे चिन्ह याच्यामध्ये घेतलेत बघा. इथे त्रिशूळ घेतलंय, डमरू घेतलंय, बेलाचं पान घेतलंय, महादेवांची पिंड घेतली आहे, नागदेवता घेतलेत, नंदी घेतलेत आणि शंख घेतलेत. किती सुंदर आहे. आणि याची प्रत्येकाची जाडी बघा केवढी आहे, खूप छान आहे. आणि अगदीच खूप जड पण नाही आहे. माझ्याकडे जी लादी होती ना ती इतकी जड होती ना की मला उचलली जायची नाही कधी कधी. तर त्याच्यामुळे त्या मानाने हे खूप हलकं आहे अगदी. ते पण खूप सुंदर आहे बघा. गाय आहे, श्री आहे. आपण हे देवाऱ्याच्या समोर, देवघराच्या समोर ठेवू शकतो. किंवा गणपतीचं ज्याच्यामध्ये मध्ये चित्र येतं आणि गणपतीचे चिन्ह येतात ते आपण देवघराच्या समोर ठेवू शकतो. तर खूप सुंदर आहेत.
तर हे जर तुम्हाला मागवायचे असतील अशा, यांच्यामध्ये अजून बऱ्याचशा डिझाईन्स आहेत. तर त्या ताईचा नंबर मी इथे देते, संपदा ताईचा, जिच्याकडून जे साचे आहेत, रांगोळीचे साचे, बऱ्याच ताई विचारतात की तू हे रांगोळीचे साचे कुठून मागवते, तर तिच्याकडे तुम्हाला ते साचे सुद्धा मिळतील. तर तुम्हाला हवे असतील अशा रांगोळ्या किंवा आपल्या ज्या जुन्या रांगोळ्या आहेत, प्लास्टिकचे साचे आहेत, लाकडाचे साचे आहेत, तर ते सगळं तिच्याकडे अवेलेबल आहे. तर तिचा जो नंबर आहे तो नंबर इथे स्क्रीनवर येत असेल किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईन. तर तुम्हाला असं हवं असेल तर तुम्ही नक्कीच तिच्याकडून मागवू शकता. खूप छान आहे. तुम्ही एखादी तरी रांगोळी नक्की मागवून बघा, आपल्या देवघरामध्ये ठेवायला किंवा आपल्या एंट्रीला घराच्या ठेवायला खूप छान आहे. आणखीन एक प्लेट आहे जी मला नंतर आली, कारण कुरिअरचा काहीतरी प्रॉब्लेम होता. तिने 2दा कुरिअर केलं होतं, पण 2दा कुरिअर मला रिसीव झालं नाही. तर असे बरेच काही ना काही प्रॉब्लेम्स असतात. तर फक्त तुम्हालाच ते फेस करायला नाही लागत, ते मलाही फेस करायला लागतात. बघा, जस्ट मी सुरू केलं आणि इथे ह्यांचं सुरू झालं आहे. 5 मिनटं थांबा. आणि ही जी प्लेट आहे ना, ही दुसरी बघा, ही खूप सुंदर आहे. इथे बाप्पा आहेत. अशीच माझ्याकडे जे कडप्पा होता तो असा म्हणजे गोल होता आणि त्याच्यावरती असंच बाप्पाचं मी काढायची, वरती श्री गणेशाय नमः लिहायची. फ्रंट कॅमेराने पण दाखवते तुम्हाला. ही आपल्या देवघरात ठेवण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. सगळे जे चिन्ह आहेत ते सगळे चिन्ह, याच्यावर बघा मंगल कलश आहे, इथे शंख आहे, त्यानंतर इथे कासव आहे, स्वस्तिक आहे, ओम आहे, सूर्यदेवता आहेत, सरस्वतीचं चिन्ह आहे, गोपद्मम आहेत, त्यानंतर इथे पावलं आहेत. तर सगळे चिन्ह आहेत. तर ही प्लेट आहे ना, खूप मस्त आहे, देवघरात ठेवण्यासाठी खूप छान आहे. तर ही तुम्ही नक्की मागवू शकता. हे मी सगळ्या तुम्हाला दाखवलं आहेत, पण त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला सगळ्याच घ्यायच्या आहेत. ज्या तुम्हाला जी चांगली वाटते. याच्यामध्ये बघा, ज्यांच्या घरी लहान मुलं असतात किंवा पेट्स असतात त्यांना खूप बेस्ट आहे, कारण रांगोळी पुसतात. मग आपण एवढी मेहनत घेऊन रांगोळी काढतो आणि मग ती अशी पुसली ना, मग आपला पण मूड ऑफ होतो. पण कसं आहे, त्यांना आपण काहीच बोलूही शकत नाही. तर त्याच्यामुळे आपण गप्प बसतो, जाऊ देत, ठीक आहे. तर आता तसं होणार नाही. म्हणजे आता ह्या रांगोळ्या इतक्या सुंदर आहेत ना, आणि हे छान आपण पुसून ठेवू शकतो, व्यवस्थित स्वच्छ करू शकतो. कारण लाकूड कसं आहे ना, मी जे लाकडामध्ये केलेलं ते दिसायला छान दिसतं, पण कंटिन्यू सारखं पाण्याने वगैरे पुसत राहिलं ना, तर लाकूड खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर म्हणून ह्याच्या बाबतीत ती गोष्ट नाही आहे. आणि अगदी परफेक्ट कटिंग वगैरे एकदम बघा, खूप छान केलेली आहे. तर मस्त आहेत ना. तर हा एक खूप छान ऑप्शन माझ्याकडे आला आणि म्हटलं तर तुमच्यासोबत शेअर करावा, तर म्हणून मी तुम्हाला हे सगळं दाखवलं. तिची साईटसुद्धा आहे ऑनलाईन, म्हणजे संपदा ताईची ना ऑनलाईन साईटसुद्धा आहे, तेजपत. हे तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते. तेजपत म्हणून तिचं आता नवीन तिने ओपनिंग केलं आहे आणि त्याच्यामध्ये तिच्याकडे सगळ्या प्रकारचे साचे आहेत बघा, दिलेलं आहे. तर तुम्ही तेही मागवू शकता. जेव्हा तुम्ही कॉल कराल किंवा ऑनलाईन तुम्ही चेक कराल तर ते पण ऑप्शन्स तुम्हाला दिसतील. तर असं छान छान मस्त मस्त जे जे येतं आहे नवीन नवीन आता सणांच्या हिशोबाने, तर घर बसल्या तुम्ही मागवू शकता. बघा, ह्यातल्या ज्या गोष्टी, या सगळ्या ज्या गोष्टी मी तुम्हाला दाखवते आहे ना, तर जे नवीन माझ्याकडे येते ते मी तुम्हाला दाखवते. पण त्यातलं काय घ्यायचं, किती घ्यायचं, तुम्हाला ते किती उपयोगी पडणार आहे, फक्त मी दाखवते म्हणून तुम्ही घेऊ नका. तुमची रिक्वायरमेंट पण आहे का त्या गोष्टीची, हे पण चेक करा आणि त्याच्यानुसारच तुम्ही गोष्टी ऑर्डर करा. तर चला, असा आजचा व्हिडिओ होता. साहेब इथे ओरडतात, त्यांना पहिले खाऊ घातलं पाहिजे.
आणि ते रागवायच्या आधी पटकन खाऊ घातलं पाहिजे. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.